आता आपल्याकडे एक 5-6 वर्षापासून एक फॅशन आलंय पहा, कुणाची जयंती पुण्यतिथी निघली का रस्त्यानं ज्योत घेऊन पळायचं, मशाल फुल पळत, एक पुढं दुसरं भगुलं घेऊन त्याच्या माग, पुढच्यानं क्वार्टर आणली, दारू चढली, ज्योत कुठेही पळायची डांबरी सोडून, कोणच्या वाट्यावर कोणच्या घरात, एकाच्या गंजीवर गेली ज्योत, दिली गवताची गंजी पेटून, आणि दुसरं भगुलं घेऊन त्याच्या माग, सापडा नका म्हणून म्हणले, सापडा नका. मग एक जण म्हणला ही देवीची ताकद आहे, देवी पॉवरफुल आहे, देवीची ताकद उतरली आणि हे डांबरीवर पडलं आणि मेलं. काय झालंय महाराज, समाजामध्ये मूर्खांना मार्केट आल्यामुळं सज्जनाला त्रास झाला. समाजामध्ये मूर्खांना मार्केट आल्यामुळं सज्जनाला त्रास झाला महाराज. सत्याला किंमत राहिली नाही आणि हलकटाला पॉवरफुल किंमत आली. त्याच्यामुळं घोटाळा असं झालाय. फटाफटा तुम्ही बोलायचं आणि मी सांगायचं कुठवर आलतो आपण तेवढं ध्यानात ठेवायचं. आज कीर्तनाला घेतलेला मग नामदेवरायांचा आहे. आता मी तुम्हाला हा मुद्दा मांडला होता, मिळालं नाही पण मिळवायचा प्रयत्न केला त्याचं नाव सुख. हृदयात असून अजून सापडलं नाही त्याचंही नाव सुख. आणि आपल्या जवळ असूनही आपल्याला सापडलं नाही त्याचं नाव सुख. आणि जे मिळाल्याशिवाय एकच शब्द सांगितला, सुख बरोबर ज्ञान, दुःख बरोबर अज्ञान. ज्ञानी माणसाला दुःख होऊ शकत नाही आणि अज्ञानी माणूस सुखी होऊ शकत नाही. पार्ट 1 इज कम्प्लीट, पार्ट 2 इज स्टार्ट. आता तुमच्या माझ्या जीवनात असा प्रश्न झाला, हे सुख कमवायचं कोणी? कोणी कमवायचं? कोणी कमवायचं? तर फक्त माणसानं. हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन अर्थ. विदाउट मॅन व्हॅल्युएशन ऑफ वर्ल्ड इज कम्प्लिटली झिरो. जगातून माणूस वजा जर केला तर जगाची किंमत शून्य आहे. म्हणून 20 आकडे सांगतो तुम्हाला. 20 याच्या बाबतीत 20 आकडे ऐका. याच्यात काय याच्यात काय जरा 20 आकडे ऐका. 20 ब्रह्म एक लिहून ठेवा. ब्र्या ब्रह्म 1, माया 2, गुण 3, वेद 4, भूत 5, शास्त्र 6, पुर्या 7, वसु 8, भक्त्या 9, इंद्रिय 10, रुद्र 11, राशी 12, धनतेरस 13, विद्या 14, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्व, 18 पुराण, 19 तू, 20 मी बरोबर सुख. जरा लिहून ठेवा आणि उत्तर सांगतो त्याला. 24 जाण शस्त्री कारण 18 पुर हरसी गालिया 18 पुराण हरसी थोडा ताण घ्या ना, थोडा ताण घ्या, नाहीतरी जाळायचंच आहे. टाळाला झटका नाही, मनाला झटका नाही. नको 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 नाही नाही मला याचं काय व्हायचंय हो. अहो किती श्रीमंत मेला तर अजून नदीलाच नेलाय ना. का लय श्रीमंत आहे, लय मोठा बंगला आहे, पेटवा. असं कधी म्हणलं का कुणी? अहो लय मोठा बंगला आहे, मग बंगल्या सगळं पेटवा ना मेलाच्या आता. का किती श्रीमंत मेला तर अजून त्याच्या कपडाला ठोकळाच दिलाय ना. रुपये नोट तर नाही दिली कोणी. एक खरं सांगू तुम्हाला महाराज, आयुष्यात किती कमवा, पावशे सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया 1 मडकं आणि टोटल बिल 250 रुपये 55 पैसे. कुठे मरपळ? स्वर्गात काय कप्पे नाही असे. स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? आता तुम्हाला पटापटा उत्तर सांगतो. तुम्हाला मला सुख का नाही इथं आपण आणून घातलंय तुम्हाला. आता सुख मिळवायचं कोणी? फक्त कोणी? माणसाने. आता तुम्हाला माणूस कसा तयार झाला हे सांगतो. तयारच करून देतो, पुन्हा झटे नाही. माणूस तयार करून देतो आणि त्याला सुख का नाही एवढं सांगून टाकतो, म्हणजे तुमचे क्लिअर होईल. पहिलं तुम्ही पहा माणूस कसा तयार झाला. जरा मी माझ्या अंगाला जिथं हात लावीन तेवढे अवयव तुम्हाला आहे का पाहिजे? सावध राहा, माझा हात कुठे जाईन ते तुमचं तुम्ही पहा. तुम्हाला माणूस तयार करून देतो पटकन पटकन. माणूस लिहून घ्या, मोबाईलमध्ये घेऊन जा. ऐका नीट, माणूस लिहून घ्या. कुठं मी हात लावीन तर माझ्या तेवढे अवयव तुम्हाला आहे का सांगायचे पटकन. लय सावध राहायचं बरं का.
तुमच्या माझ्या बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला टणक भाग आहे घोटाळा करायचा नाही आहे मध्यभागी खड्डा आहे असे 3 खड्डे आहे का मोजा 1 2 3 आहे 3 लॉक 1 ओपन आहे यांची नावं लिहून घ्या याला म्हणतात परा याला म्हणतात परा याला म्हणतात पशंती याला म्हणतात मध्यमा आणि याला म्हणतात वैखरी देवाचं नाव इथून निघतं नीट आहे का माणूस कसा तयार झाला देवाचं नाव इथून निघतं प्रेमाची भाषा इथून निघते तू नाही म्हणली तर मी आत्महत्या करीन तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता इश्क ही मेरी जिंदगी है अंडरपॅन्ट आहे का तुला अंडरपॅन्ट आहे चालना प्रेम करायला शांबड्या फूल है गुलाब का आग लाव त्या फुलाला आता वाक्य निराय बर का आता यांची फटाफट तुम्हाला माणूस तयार करून देतो फटका फास्ट मध्ये ब्रह्मदेवाच्या नाभिकमलातून निराय का बरं का बारीक ब्रह्मदेवाच्या नाभिकमलातून जगत उत्पत्ती होत असताना पहिला शब्द बाहेर पडला ओम काय ओम ओम मधून 3 अक्षर बाहेर पडली अ उ म आणि त्याच्यामधून 16 कळा बाहेर पडल्या कळा लिहून घ्या पटकन मानेपासून वर 5 कळा मानेपासून खाली 5 कळा 5 आणि 5 10 कळा झाल्या 10 कळा याच्या आतमध्ये 5 कळा आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश पासरी 15 आणि 16वी कळा मन आणि 16 कळेच्या जगात पहिल्यांदा नर तयार झाला नर मग एखादी बाई म्हणेल याला काही पुरावा आहे एखादी बाई म्हणेल याला काही पुरावा आहे का घ्या लिहून पुरावा आई साहेबांना डोळे लागले आई साहेबांना डोळे लागले सगळ्यांनी विचारलं डोळे लागलेत तुम्हाला आई साहेबांनी डोक्यावरचा पदर सावरला आई साहेबांनी डोक्यावरचा पदर सावरला आई साहेबांच्या गालावर खड्डा पडला डोळे लागलेत पण आई साहेब डोळे सांगायला लाजल्या राजे शहाजी समोरून आले घोड्यावरून खाली उतरले आणि राजे शहाजीने आई साहेबांना सांगितलं डोळे लागले तुम्हाला आई साहेबांनी हाताच्या भांगड्या मागे केल्या आणि राजे शहाजीने सांगितलं ऐकायचेत का तुम्हाला माझे डोळे ऐकायचेत का ऐकायचेत का मग ऐका घोड्याचा लगाम काढा घोड्यावरून खाली उतरा कमरेचा पट्टा काढा मेण्यातली तलवार काढा आई साहेबांनी डोक्यावर टोप घातला कमरेला तलवार लावली मेण्यातली तलवार उपासली आणि आई साहेबांनी राजे शहाजींना सांगितलं ऐकायचेत का माझे डोळे मग ऐका हुकुमशाही संपणार जुलूमशाही संपणार राजे छत्रपती जन्माला येणार राजे छत्रपती जन्माला येणार हर त्यावेळेस आई साहेबांनी राहू द्या राव तुम्ही निवांत बसा मी सांगू नका कोणी कोणाला काही रे सगळे माझ्या ताब्यात आहे आपलं बाळ बाहेर याचं मधी झाडलं बाळ हा चला किती वेळ चालू होता 6वा हा 6वा असे ऐकणारे पाहिजे चला पुढे हुकुमशाही सम्राट राजे छत्रपती जन्माला हे जर एखादा म्हणला माझ्या व्हॉट्सअपला आलं नाही तर त्याला दुसरं उदाहरण ऐका अभिमन्यू चक्रात घुसायचं कसं या आईच्या उदरात शिकला हे जर कुणाला पटलं नाही हे जर तर असूनही तिनं ध्रुव बाळाला 5.5 महिन्यामध्ये ईश्वर प्राप्ती करून दिली हे जर कुणाला पटलं नाही तर ऐका उदाहरण हे जर कुणाला पटलं नाही तर उदाहरण ऐका प्रभू रामचंद्रासमोर हनुमंतराय उभे राहिले आणि हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राला सांगितलं आयुष्यात मी तुमच्याकडे काही मागितलं नाही हो मी तुमच्याकडं पण आता मला माझ्या आईला तुमचं दर्शन करू द्या प्रभू रामचंद्र खणखण घालत असले आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं या अंजनी माता समोरून आल्या सीतेच्या पाया पडल्या आणि सीतेच्या तोंडातला शब्द गेला मला कुठे रावणानं लपून ठेवलं हे पहिलं जर कोणी सांगितलं असेल तर हनुमंतरायानं अंजनी मातेच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा खाल्ल्या आणि प्रभू रामचंद्राच्या मुखातलं वाक्य गेलं तुमचा मुलगा नसता तर मला भाऊ नसता अंजनी माता रडायला लागल्या पण रामाच्या मुखातला शब्द गेला लक्ष्मणाला द्रोणागिरी आणायला हनुमान गेला तेव्हा मला लढायची पाळी आली आणि हे वाक्य ऐकल्याबरोबर अंजनी मातेनं बांगडी मागे केली काटकन हनुमंतरायाच्या तोंडात ठेवून दिली सगळ्यांना प्रश्न पडला अंजनी मातेनं हनुमंताच्या तोंडात का ठेवून दिली
तर अंजनी मातेने स्वतःच्या स्तनाला हात लावला महाराज. अंजनी मातेने स्वतःच्या स्तनाला हात लावला आणि स्वतःच्या स्तनातल्या दुधाची धार समोरच्या दगडावर उडवली तर दगडाला चीर पडली महाराज. दगडाला चीर पडली. मग अंजनी मातेने हनुमंताला सांगितलं, तुला मी का मारलं ऐक. माझ्या दुधाची ताकद जर दगडाचा तुकडा करण्या इतकी आहे तर मी तुला रामाला अर्पण केला असताना राम लढायला गेलाच कसा याची लाज तुझा कशी वाटली नाही म्हणून तुझ्या कानपट्टीत ठेवून दिली. तू माझं दूध पेलाय, तू काही पिशवीतलं दूध पेला नाही. चॅनल पाहून कुठं पोरं चांगले होत असतात का. देव यांनी संग्राम पाहायचा माझे मन तुझे झाले आणि मग पोराला पाखवा शिकवायचा ते नाही चालत मला. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं आणि 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होते तर स्मरण होतं. आणि मग ते देवाला म्हणतं, देवा मला बाहेर काढ. त्याला ओवी इतकी सुंदर आहे, मातेच्या उदरकोरी पचून विष्टीच्या धात्री उकडून निनो मासावरी मला बाहेर काढ. देव म्हणले, तू बाहेर आल्यावर गद्दार निघण्याची शक्यता आहे म्हणून तुला मी 9व्यात बाहेर काढीत नाही पण 10व्यात आत ठेवत नाही. म्हणून देवानं याला बाहेर येताना 2 गोष्टी दिल्या नाहीत. येताना दात दिले नाहीत आणि जाताना दात ठुले नाहीत.